नमस्कार मित्रांनो, मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहे. लाच प्रकरण पुढे आल्यानंतर झिरवाळ बेपत्ता होते. आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे समजत आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईल असं झिरवाळ स्पष्ट म्हणाले होते. आता या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहे. त्यामुळे यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आलेला नाही. पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. एवढंच नाही तर गेल्या 2 दिवसापासून नॉट रिचेबल असलेले झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाच प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर नरहरी झिरवाळ कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या या नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.